तर पहा, पहिला प्रश्न आहे दाब म्हणजे काय. तर जेव्हा आपण एखाद्या वस्तूवर काय लावतो, बल लावतो, तर एकच पृष्ठभागावर बलामुळे त्या वस्तूवर जो परिणाम होतो त्या परिणामाला काय म्हणायचं, दाब, ज्याला इंग्रजीमध्ये आपण म्हणतो प्रेशर. काय म्हणतो, प्रेशर. दुसरा प्रश्न आहे आपला की दाबाचे सूत्र लिहा. आता दाबाचं जो पूर्णपणे संबंध आहे हा आहे बलाशी आणि क्षेत्रफळाशी. म्हणून दाबाचं सोपं जे सूत्र आहे, तर आपल्याला काय करायचं, बलाला कशाने भागायचं आहे, क्षेत्रफळ, किती जागेवर आपण बल लावलेलं आहे ते लक्षात. आता एक कल्पना करा, कमी जागेवर आपण जर जास्त बल लावलं तर दाब कसा असेल, जास्त. आणि तितकाच बल आपण जास्त जागेवर लावला तर दाब कसा असेल, कमी. म्हणजे आपण जे दाब लावतो हे बलाच्या समानुपाती आहे. बलाच्या कसा आहे, समानुपाती, म्हणजे डायरेक्टली प्रोपोर्शनल. काय म्हणायचं, प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द फोर्स. आणि क्षेत्रफळ जितकं वाढेल तितका दाब काय व्हायला, कमी. म्हणजे दाब हे क्षेत्रफळाच्या काय आहे, व्यस्तानुपाती. त्याला आपण इंग्रजीमध्ये इनव्हर्सली प्रोपोर्शनल म्हणतो. मग लक्षात घ्या की बल वाढला की दाब वाढणार, बल कमी झाला की दाब कमी होणार. म्हणून मी वाक्य वापरलं होतं की फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल, प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फोर्स. आणि दुसरी गोष्ट काय होती की दाब जे आहे हा क्षेत्रफळ वाढलं की दाब का व्हायला, कमी. बरोबर. म्हणजे लक्षात घ्या, अगोदर काय सांगितलं मी तुम्हाला, बल वाढला की दाब वाढला, बल कमी झाला दाब कमी झाला, हा झाला पहिला नियम. दुसरं सांगितलं की क्षेत्रफळाचा नियम विरुद्ध आहे. क्षेत्रफळ वाढलं की दाब कमी व्हायला, क्षेत्रफळ कमी झालं की दाब वाढायला. याला आपण इंग्रजीमध्ये काय म्हणू, प्रेशर इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द एरिया. तिसरा प्रश्न होता आपला की क्षेत्रफळाचे SI एकक काय आहे. आता पहा, हे कशामध्ये दिला प्रश्न, कारण फोर्सचं एकक काय आहे, फोर्सचं सांगा, युनिट काय आहे फोर्सचं. नाही, फॉर्म्युला नाही, फॉर्म्युला आहे फोर्स मास इंटू एक्सिलरेशन. पण फोर्सचं SI युनिट काय आहे, न्यूटन. काय आहे, न्यूटन. आणि जो एरिया आहे ज्याला आपण क्षेत्रफळ म्हणतो, त्या क्षेत्रफळाचं तुम्हाला माहिती आहे चौरस मीटर हे SI एकक आहे. त्यालाच आपण इंग्रजीमध्ये काय लिहितो, स्क्वेअर मीटर. काय लिहितो, स्क्वेअर मीटर. चौथा प्रश्न आहे की दाबाचे SI एकक कोणते. तर दाबाचे SI एकक तुम्हाला माहित आहे की बल भागिले क्षेत्रफळ म्हणजे न्यूटन पर मीटर स्क्वेअर. त्याला मराठीमध्ये आपण म्हणू न्यूटन प्रति चौरस मीटर. पाचवा आहे की दाब आणि क्षेत्रफळ यांचा संबंध काय. तर सारखं बल लावलं आपण, अगोदर सांगितलं की क्षेत्रफळ वाढलं की बल काय होणार, कमी. आणि क्षेत्रफळ कमी झालं तर तितक्याच बलानं दाब काय होतो, जास्त निर्माण होतो. म्हणजे बल सारखं असेल तर क्षेत्रफळ आणि दाब हे एकमेकांच्या विरुद्ध असतात. पाचवा प्रश्न आहे एक वैज्ञानिक कारण विचारलं बघा तुम्हाला. कोणतं कारण विचारलं की उंटाचे पाय वाळूत का घुसत नाही, ज्याला आपण वाळवंटातील जहाज म्हणतो. तर आता आपण पाहिलं की क्षेत्रफळ जास्त असेल दाब कसा पडतो, कमी. मग उंटाचे पाय थोडे पसरट आहे म्हणजे एरिया कसा झाला, जास्त. मग प्रेशर कसा असेल, कमी. म्हणून उंटाचे पाय वाळूमध्ये घुसणार आहेत का, नाही. सायको म्हणजे थोडं विचार करायचा. स्नायूवरील दाब कशावर अवलंबून असतो. आता स्नायू, आपण एखादी वस्तू वजन उचलली आणि ती किती भागावर आपल्या स्नायूच्या किती क्षेत्रफळावर ते कार्य करायला त्यावर काय डिपेंड आहे, त्याचा दाब डिपेंड आहे. येते लक्षात. आता मी एखादा डंबेल्स उचलला आणि माझ्या बोटावरच ठेवला तर दाब कसा असेल, जास्त. आणि तोच डंबेल्स मी जर असा उचलला तर माझ्या स्नायूवरचा दाब कसा होईल, कमी. कारण क्षेत्रफळ कमी तर दाब जास्त, क्षेत्रफळ जास्त तर दाब कमी. द्रायू, द्रायूला इंग्रजीमध्ये फ्लुइड म्हणतात. पाहता द्रायू हा शब्द कसा येणार आहे का, द्रव आणि वायू. कशात तयार झाला, पहा द्रव मध्ये द्र आहे का आणि वायू मध्ये यू, दोघांना मिळून काय तयार झाला, वायू. तर पहा पदार्थाच्या 3 अवस्था असतात, स्थायू, द्रव आणि सॉलिड, लिक्विड अँड गॅस. पैकी जे लिक्विड आणि गॅस, द्रव आणि वायू आहे यांना एकत्रित म्हणतो आपण द्रायू. त्याला इंग्रजीमध्ये म्हणायचं फ्लुइड. काय म्हणायचं, बऱ्याच वेळेस फ्लुइड म्हणजे आपल्याला वाटतं द्रव आहे, पण हवा सुद्धा काय आहे, फ्लुइड आहे. हवा सुद्धा काय आहे, फ्लुइड. दाब कसा प्रयुक्त होतो. आता ही बॉटल आहे, या बॉटल मध्ये मी पाणी भरलं तर याच्यामध्ये द्रव आहे. तर आता या द्रवाचा दाब कसा निर्माण होणार बरं, सर्व दिशेने.
कसं निर्माण होतो? या बॉटलच्या पृष्ठभागावर सर्व दिशेने, जसं की वातावरणामध्ये हवेचा दाब सर्व दिशांनी सारखा असतो, तसाच द्रवाचा दाब सुद्धा कसा असणार? सर्व दिशांनी समान असेल. आणि वातावरण कशाच म्हणतात? तर पृथ्वीच्या आजूबाजूला हवेचं जे आवरण आहे त्याला आपण काय म्हणतो? वातावरण. आणि याच वातावरणाची 3 आवरण तुम्ही शिकलेली याच्या अगोदर: शिलावरण, जलावरण आणि नाही शिलावरण, जलावरण आणि वातावरण. आणि या तिघांना म्हणून आपण जीवावरण म्हणतो. सॉरी. तर पैकी जे हवेचं आवरण आहे त्याला काय म्हणायचं? वातावरण, ज्याला आपण ऍटमॉस्फिअर म्हणतो. ओके. आणि उद्या आपण काय करू? वातावरणाचा दाब काय आहे. आणि एक महत्वाचा प्रश्न राहिला की दाबाचे एकक दिलं की तुम्हाला काय आहे? नाही, दाबाचे 2 SI एकक हा प्रश्न राहिला पहा आपला. तर एक एकक सांगितलं मी, न्यूटन प्रति मीटर स्क्वेअर. पण अजून एक एकक त्याला कोणतं माहितीये का? पास्कल. कोणतं आहे? पास्कल. दोन्ही एकच आहे. ठीक आहे. ओके.